सांडी तू अवगुणू रे भ्रम याकडं चरण कमल दलू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळ विद्गदू रे भ्रमरा चरण कमल रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रकुमा देवर रे भ्रमरा चरण कमल रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संततिया दूसरे चरण संतांचे दूसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने कसे सावेसा त्यांच्या कृपाने कसे सावेसा त्यांच्या कृपाने कसे सावेसा त्यांच्या कृपाने कसे सावेसा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नद्गुरु सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू अभंग उपदेशाचा आहे एक संस्कृत सूत्र आहे प्रयोजनमानुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते प्रयोजन म्हणजे फळ फळाचं ज्ञान असल्याशिवाय कोणताही मनुष्य कोणत्याही क्रियेमध्ये प्रवृत्त होत नाही शेतकऱ्याला विचारलं टमाटोचा भाव पडलाय मग टमाटो का करतोय काय उत्तर अण्णा काय उत्तर आहे हां बरोबर आहे आमचा टमाटो निघेपर्यंत दर येण्याची शक्यता असं आहे कोणती क्रिया रस्त्यात एखाद्या माणसाला हाक मारा भाऊसाहेब तो पलीकडून विचारतो तसा येत असं करा तो विचारतो काय आहे मग त्याला असं करा
प्रयोजन कळायला पाहिजे. कधी? बिना प्रयोजनाचा मनुष्य कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाही. आपण संसारामध्ये ज्या क्रिया करतो त्या सगळ्या क्रिया प्रयोजनासाठी करतो का नाही? कोणती क्रिया प्रयोजनाशिवाय नाही. दारू पिणं वाईट आहे ही गोष्ट आपल्याला पडते, व्यसनमुक्तीवाल्याला. पिणाऱ्याला पडते का? दारू पिणं वाईट आहे ही गोष्ट खरी आहे, पण पिणारा दुःखासाठी पितो का सुखासाठी? हां, सुख होत नसेल ते सोडून द्या हो, पण तो पिताना कशासाठी पितो? सुखासाठी. इसके पीने से तबीयत में रवानी आए, इसको जो बूढ़ा भी पिए तो जवानी. सिगारेट ओढणारा मनुष्य दुःखासाठी ओढतो का सुखासाठी? सुखासाठीच. त्याला होत नसेल ते सोडून द्या, पण त्याचा हेतू काय? सुखासाठीच आहे, लक्षात ठेवा. कोणती क्रिया मनुष्य सुखासाठीच करतो. सुख मिळतं का नाही ते बघू नंतर, पण क्रिया कशासाठी आहे? तुम्ही सगळेजण कीर्तनाला आलाय, दुःखासाठी का सुखासाठी? बोला. सुखासाठी. सुख कीर्तनात आहे का जेवणात आहे? कीर्तन झाल्यावर खरं सुख आहे. मला सरांनी बोलले आल्या आल्या, म्हणले तुम्ही फक्त या, लय वेळ बोलण्याची आमची अपेक्षा. सर्वांना माहिती आहे तब्येत जरा नाजूक आहे. ते म्हणले लय वेळ बोलूच नका. मी त्यांना म्हणलं येतच नाही, पाकिट पाठवून द्या. आपला हेतू काय? जेवणासाठी नाही म्हणत मी, सुखासाठी. आता ऐका, ज्याच्यासाठी क्रिया करतो ते मिळणं योग्य आहे का अयोग्य आहे? मिळणं योग्य आहे. मग असं का घडतं? भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारलाय. सुखाय कर्मानी करोति लोको न तै सुखम वा अन्यदुपारम. सगळे लोक सुखासाठी प्रयत्न करतात, सर्व सुखाच्या. सगळे सुखासाठी प्रयत्न करतात. विदुर काकांचा प्रश्न आहे, सुखाची त्यांची गाठ का पडत नाही तेवढं सांगा. आपण हायवेवर चालताना आपल्या पुढच्या गाडीवर लिहिले काय? सुरक्षित. तशी सुखाची गाडी अशी आहे, त्यांनी लिहिले सुरक्षित अंतर ठेवा, पण आपण सुखाला गाठण्याचा. पण सुखाची अशी गाडी आहे की पाठीमागच्या ड्रायव्हरनं स्पीड वाढला की पुढच्या गाडीचा स्पीड आपोआप वाढतो, अशी सोय आहे. म्हणून सुखाची ना आपली गाठ पडत, आपली त्यांची गाठ पडत नाही. आमच्या पुढे एक गाडी गेली आणि त्या गाडीच्या मागं लिहिलं होतं, आता कसं वाटतंय. मी ड्रायव्हरला विचारलं काय भानगड आहे? ड्रायव्हरचं म्हणणं असं, पुढचा ड्रायव्हर म्हणतोय मी तुम्हाला ओव्हरटेक केलं आहे, आता कसं वाटतंय. असं आहे का? पण आम्हाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने 1 लिटर दाबला आणि पुढं पूल त्याच्या लक्षातच राहिलं नाही. त्यामुळं गाडी सरळ फुलाच्या खाली गेली आणि 4ही मुंड्या चित झाली. तरी वाक्य तसंच होतं. काय वाक्य होतं? आता कसं वाटतंय. प्रश्न आहे का? लय गोड प्रश्न आहे. आपली आणि सुखाची गाठ का पडत नाही?
1919 नाही 2004 मी गाडीत बसलो. 4पर्यंत एस टीनं खूप प्रवास केला. नामदेव अप्पाच्या नंतर माझाच नंबर आहे. कसाही प्रवास कसाही महाराष्ट्रात नामदेव अप्पासारखा प्रवास कुणीच केलेला नाही. एस टीनं, चालत, सायकलीवरनं डोंगर तुडवीच. आता काय अडचण आहे, जागा मिळत नाही, उभं राहावं लागतं. मग आम्ही काय केलं, रिझर्वेशन म्हणल्यावर लवकर चढायची काय कारण आहे, जाऊ दे आपली जागा रिझर्व आहे. सगळ्याच्या मागून गेलो. माझ्या जागेवर एक म्हातारी बसली होती. म्हणलं आजी उठा. का बरं, माझं रिझर्वेशन आहे. तिनं तिकीट काढलं आहे, बघ माझं बी तिकीट आहे. म्हणलं तुमचं साधं आहे, माझं रिझर्वेशन आहे. ती म्हणली रिझर्वेशन मला माहीत नाही, जा. लोक काय म्हणली, महाराज तुम्ही चांगले तरणे आहेत, कशाला म्हाताऱ्या माणसावर घायला आलाय, जरा घटकावर उभं राहा. राहिलो उभं. दुसऱ्यांदा असाच गेलो. माझ्या जागेवर एक ग्रस्त बसले होते. म्हणलं भाऊसाहेब उठा. का हो, माझं रिझर्वेशन आहे. त्यानं खिशातून काढलं त्याचं रिझर्वेशन. त्याचा माझा नंबर 1 आला. आता काय करायचं. मी कंडक्टरला बोललो, कंडक्टर मला सीट करून द्या. कंडक्टर म्हणलं आहे बघा दोष आमचा नाही, क्लार्कचा आहे का नाही, तुम्ही तिकडं जा दुरुस्त करून या. मी दुरुस्त करायला गेलो. गाडीचे लोक काय म्हणले, कंडक्टर अशी येडी लय असतात, चला. तिसऱ्यांदा मात्र म्हणलं असं व्हायला नको, रिझर्वेशन असून गर्दीत घुसून जागा बसलो. म्हणलं आता कोण उठवतं आहे बघू. कुणीच उठवलं नाही. पण माझ्या शेजारी एक बाई आली, तिचा नंबर होता. येऊ द्यावं, आता काही इलाज नाही ना. गाडी कराडवरनं पुण्याला निघाली. उमरतपर्यंत आली आणि ती बाई काय म्हणली, महाराज जरा व्यवस्थित बसा. आता मी काय म्हणलो, बहुतेक आपला पाय बी लागला असेल ना. म्हणलं काय चुकलं का हो माझं. नाही हो तुमचं काय चुकलं नाही, मला उलटी होते. आता माझा प्रवास कसा झाला तुम्ही सांगा. आणि आता सायकोलॉजी काय, त्या बाईला उलटी होत्या हे मला कळाल्यावर माझं लक्ष कुठं राहील. मी दर 2 मिनिटांनी आपलं तिच्याकडे बघायचो. योगायोग असा की त्या बाईचं रिझर्वेशन 7पर्यंत होतं. उतरली बिचारी. मी आपला सुटकेचा श्वास वाटला, चुकला सुटलो बाबा. पण सुटलो नाही. गाडी 7च्या पुढे निघाली. शेजारी 2 माणसं होती सुशिक्षित. म्हणले महाराज काय करता. म्हणलं कीर्तन. कीर्तन हेच सांगता का. हा. म्हणलं काय कीर्तन हेच सांगता का, दुसऱ्याच्या बाईकडे बघावं सांगता का. म्हणलं नाही. मग ती जी बाई होती तिचा तुमचा संबंध काय. म्हणलं काहीच नाही. मग तिच्याकडं सारखं का बघत होता. त्याच्यानंतर आपलं म्हणलं घनश्यामला म्हणलं आपलं गाडी वेळ सोडून. मूळ मुद्दा काय, प्रवास कशासाठी, सुखासाठी. पण सुख मिळतं असं म्हणून मला अभंगावर यायचं आहे. का मिळत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सर्च अँड इट विल बी फाइंड यू. शोधा म्हणजे नोक अँड इट विल बी ओपन फॉर यू. शोधा म्हणजे सापडेल, वाजवा म्हणजे उघडेल. शोधा म्हणजे, पण ही म्हण अपुरी आहे. का अपुरी आहे, शोधल्यानंतर सापडत नाही. लक्षात ठेवा, जिथं असेल तिथं शोधलं तर सापडतं, नुसतं शोधून सापडत
तुझे आहे तुझं पाशी अरे तू तुझं आहे भैटे महाराज, खरं बोलायचं. तुम्ही काय म्हणला तेवढं सांग. हे आमची कीर्तन अवघड आहे का लक्षात ठेवा. कारण आमचं प्रमाण पाठ नसतं, ध्यानात आली की प्रमाण. तुझे आहे परी तू जागा चुकलासी, पुढं काय तुम्ही म्हणला मला माहीत नाही. काय तर म्हणले बाबा. एकदा मी विचारलं रागारागाने टाळकरी यांना, तुम्ही काय म्हणलो. टाळकरी असे बिलेंदर म्हणले तुम्ही म्हणलं तेच आम्ही म्हणलो. आता झालं का. मग म्हणलं मी काय म्हणलो. म्हणले आम्ही म्हणलो तेच म्हणला. मग म्हणलं आपण दोघं काय म्हणलो. म्हणले गाच्यात होतं तेच म्हणलो. तुझे आहे सगळं प्रमाण आहे का. परी तू जागा चोडून या नासी, तुझ्या घरीच्यानी केली. काय झालं. जागा चुकली. बैल मनुष्य सहज चालला ना तर 4 किलोमीटरनं चालतो आणि जरा स्पीडनं चालला तर 6. बैल विकायला बाजारात गेला तर 8 किलोमीटर आणि उंटाबरोबर चालला तर 12. बरं का. उंटाचा स्पीड आहे 12 किलोमीटरचा. पाहिला माहीत ना त्याचे. बैलाचा स्पीड आहे 8 किलोमीटर. मग एक बैल सकाळी 7 वाजता दुंपला आणि संध्याकाळी 7 वाजता सोडला. किती गेला पाहिजे. 12 8 96 100 गेला पाहिजे ना. 100 किलोमीटर गेला पाहिजे. पण अनुभव असा आहे जिथं बांधला तिथंच सोडला. सांगा बघू बरं. हां, कशाचा बैल होता. गाडीचा नव्हं, गाण्याचा बैल होता. गाण्याचा बैल. आता ऐका, गाण्याचा बैल चालला. चालण्याला गती आहे. शब्द लक्षात ठेवा. चालण्याला गती आहे पण चालण्याला प्रगती नाही. विठ्ठल आपल्या चालण्याला गती आहे पण आपली प्रगती नाही. तुम्ही शेतकरी आहे सगळे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. पाण्यामध्ये फुटबॉल जर बुडला नसला, ऐका, फुटबॉल बुडला नसला तर 5च्या मोटरीला 1 एकर ऊसाचं रान किती वेळात भिजतं. हे सुभाषांना ओळखलं. भिजतच नाही. का भिजत नाही. फुटबॉल कुठं आहे. पाण्यात नाही. आपला फुटबॉल पाण्यात नाही. तो घोटाळा झाला आहे. एक मुलगा मुंजाबाला प्रदक्षिणा घालतो. मुंजाबा म्हणला बाळा काय इच्छा आहे. मुलगा व्हावा. होईल जा. 1 वर्षाने तो मुलगा परत आला. मुंजाबा म्हणला जुनं गिऱ्हाईक आहे. बाळ आता काय पाहिजे म्हणला. पहिलं मिळालं नाही काय पाहिजे. काय झालं. मुलगं कुठं झालंय. मग मुंजाबानं विचारलं लग्न होऊन किती वर्ष झाली. म्हणलं अजून ठरलेलं नाही. सर हा दृष्टांत जुन्या काळातला आहे बरं का. आत्ताचा नव्हतं. आत्ताचा नाही. जुन्या काळातला. जुन्या काळात लग्नाच्या अगोदर मुलं होत. हां,
आता मुलं झाल्यावर लग्न होतात. विठ्ठला विठ्ठल. आपला विषय काय? बैल चालतोय, गती मिळाली का? प्रगती नाही. मोटर चालू आहे, रान भिजलं का? नाही. मुलग्याला मुलगा पाहिजे, मिळाला का? त्याचं कारण आहे तुझं साधन चुकलंय. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ऋण धुन रे प्रभा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण संत काय करतात लक्षात ठेवा. संसारी माणसं साधनाला चुकल्यात. त्यांना पाहिजे सुख पण मिळत नाही सुख. का? जिथं आहेत तिथं जात नाही. या अभंगामध्ये भ्रमरा हा शब्द 8 वेळा आला आहे बरं का. 8 वेळा एक शब्द भ्रमरा. ऋणू धुनू रे. सांडी तो अवगुणू. चरण कमल धरू. भोगी तू. सुमन सुगंधू. परिमळ विद्गतू. सौभाग्य सुंदरू. बाप रखमा देऊ. 8 वेळा भ्रमरा या शब्दाचा अर्थ नुसता भुंगा करू नका. भ्रमरा या शब्दाचा अर्थ आहे भ्रमलेल्या जीवा. विठ्ठला पाहिजे सुख आणि मिळत नाही सुख. पाहिजे सुख आणि मिळत नाही. काय कारण काय हो? सगळा जन्म सुखाच्या शोधामध्ये जातो. का सुखाची ना आपली गाठ पडत नाही? का पडत नाही? भ्रम. मगाचा दृष्टांत आहे भ्रम. दारूमध्ये सुख आहे हे आहे. सिगारेटमध्ये सुख आहे हा. तंबाखूमध्ये सुख आहे हा. भ्रम आहे. सुखाची गंमत आहे का बरं का. सुखाचा भ्रम 3 प्रकारचा. 3 प्रकारचा भ्रम. एक, दुःखाला सुख मानणं, पहिला भ्रम. दुसरा, सुखाच्या अभावाला सुख मानणं. आणि तिसरा, किंचित सुखाला मोठं सुख मानणं. 3 भ्रम. पहिला भ्रम दुःखाला सुख मानणं. दारू पिणारी माणसं सुखाला सुख मानतात का दुःखाला सुख मानतात? दुःखाला सुख. लक्षात ठेवा. आम्हाला जर तुम्ही उपीट वाढलं तर आम्ही काय सांगतो? जरा शेव घाला. सांगतो का नाही? जरा शेव घाला. तसं तुम्ही उपीटावर तंबाखू घेता का? जरा तंबाखू चांगले खावी उपीटावर नाही. असं आहे.
आम्हाला जर दूध दिलं तर आम्ही सांगतो जरा तूप घाला. तुम्हाला जर भात वाढला म्हणता का जरा दारू घाला. कळतंय बरं का, हे कळतंय. भाताबरोबर दारू चांगली नाही, दुधामध्ये दारू चांगली नाही, कळतंय हो. याला म्हणतात दुःखाला सुख मानणं, पहिला भ्रम. दुसरा भ्रम सुखाच्या अभावाला सुख मानणं. सुख नाहीच. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. कुत्रं हाडचं गळतं. जुने आता नाही सांगत आहेत. कुत्रं हाडचं गळतं असे जुने कीर्तनकार सांगायचे. त्यावेळेला ढाबे नव्हते, माणसं हाडकं खात नव्हती त्यावेळेला. कुत्रं हाडचं गळतं आणि हाडामध्ये कशाची अपेक्षा करतं? रक्ताची करतं ना. हाडामध्ये रक्त आहे का? कुत्र्याला कळतं आहे का? चावून 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 त्याच्या हिरड्याचं रक्त हाडाला, आणि मग कुत्रं बघतं निहाळून आणि काय म्हणतं, आत्ताशी पाझर सुटायला लागलाय. सर तुम्ही कोरे आहे बरं का, यांना मांसाहार माहीत नाही. कारण ह्यांच्या घरात आजोबा पंजोबा सगळे मारकरी. आम्ही तसले नाही. आम्ही सगळीकडे विरळ करून मग इकडं आलो. हे मांस खाणारी माणसं त्याच्यामध्ये नळी असते, नळी. त्याच्यात काय असतं कुणा ठाऊक. असे ताटामध्ये ठोकतात, ठोकून बी जमत नाही, मग तोंडात धरतात. म्हणलं वड काय वाढायचे आज, काही नाही तर मिळेल कुठलं काय लक्षात ठेवायचं. कुत्रं विठ्ठला. तुका म्हणे मेंग्या गाढवाचे तुम्ही, तुका म्हणे मेंग्या गाढवाचे, कुत्र्याचे खाणे लग बघा, कुत्र्याचे खाणे कुत्र्याचे खाणे. आपला प्रश्न आहे का? प्रश्न आहे सुखाच्या अभावाला सुख मानणं भ्रम, दुःखाला सुख मानणं भ्रम, आणि तिसरा पॉईंट काय सांगितला, थोड्या सुखाला लय सुख मानणं. सुख एवढंच आहे हो, सुख जास्त नाही. म्हणून ब्रह्मांडाच्या सुखाचा धनी त्यानं आपलं सुख एवढ्या 200 मिली बाटलीमध्ये आणलं. आणलं का नाही? आणि काय म्हणतो, मस्ती. मस्ती कशात आहे? बाटलीत. बाटलीत मस्ती आहे. मस्ती बाटलीत नाही, मस्ती अंगात आहे. बाटलीमध्ये जर मस्ती असती ना तर बिअर बारमध्ये बाटल्या डिस्को करून फुटल्या असत्या. मस्ती बाटलीच नाही, मस्ती कुठं आहे? हां, आणि बाटली आत गेल्यावर मग मस्ती ती दिवसभर नाही. वाटारचा बेवडा काय म्हणतो, साला ही वाटारची ग्रामपंचायत काय नालायक आहे, दिवसा रस्ते नाले कडेला असतात,